जन्माला येऊन जर कोण वाट जर चुकलं, तर त्याच्याकरता अवतार धारण करेल आणि अवतार धारण करून त्याचा वध करून टाकेल. यदा यदा हि धर्मस्य कशा करताय? म्हणजे वाट चुकणाऱ्याला वाट दाखवायचं काम भगवंत करत नाही. मग आता वाट चुकणाऱ्यांना वाट दाखवण्याचं काम जर या जगामध्ये हा दुसरे कोण करणारेच जर का असतेच, हा तर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते म्हणायची गरजच नव्हती. म्हणजे वाट चुकणाऱ्याला वाट दाखवण्याचं काम जर कुणाचं असेल, ते कोण करत असतील म्हणाल तर हे साधू संत. ज्या भगवंतानं मोठ्या प्रेमानं ही माणसं निर्माण केली आणि ही सगळी माणसं संसारामध्ये रमायला लागले, विषयांध झाली. असं या मृत्यू लोकामधलं दृश्य जेव्हा त्या वैकुंठामध्ये असणाऱ्या संतांनी पाहिलं, तेव्हा त्या साधू संतांचं सुद्धा अंतःकरण द्रवलं. म्हणून हे साधू संत तुमच्या आमच्या सोबत या माणसांसोबत संवाद साधायला लागले. तुमच्या आमच्या सोबत बोलायला लागले. अरे एवढा सुंदर असा देह त्या भगवंतानं तुम्हाला दिलेला आहे. हा नव्हे नव्हे अव्यंग देह दिलेला आहे. आणि त्या भगवंताचा स्वभाव सुद्धा असला, की अधर्म जर तुम्ही करायला लागलात, जन्माला येऊन जर तुमची वाट जर चुकली, तर तो बाबा तुम्हाला मारायला सुद्धा पुढं मागं काही करत नाही. असा त्या भगवंताचा स्वभाव आहे. आणि जन्माला येऊन तुम्ही असलं इथं वागायला लागलात म्हटल्यावर आता या जगामध्ये हा तुमची कीव तरी कोण करणार आहे?